माहिती वेगळी, इन्फॉर्मेशन ही वेगळी गोष्ट आहे आणि नॉलेज ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे माहितीला आपण ज्ञान समजतो आणि तिथं आपला गोंधळ होतो, पण ती जी माहिती तुमच्या मनावर परिणाम करत असते त्याचा तुम्ही विचार करत नाही. जर पुरुष असतील तर 50 ते 60,000 विचार दिवसात येत असतात. एका दिवसामध्ये एवढे विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात. 50 ते 60,000 विचार. आणि त्यात जर महिला बघितल्या, मुली बघितल्या तर तो प्रमाण 60 ते 80,000 असतं. म्हणून आपण बघतो की मुलींना जास्त बोलायची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण काय तो ग्रँटेड घेतो आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. त्यामुळे ते मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीबद्दल ज्यावेळी तुम्ही निर्णय घेता त्यावेळी तुम्ही एक्सपर्ट लोकांशी बोललं पाहिजे. बऱ्याच वेळाना सायलेंट स्ट्रेस हा एक प्रकार असतो. म्हणजे आपल्याला स्ट्रेस असतो, आपल्याला कन्सिस्टंट आपण स्ट्रेसमध्ये असतो, पण आपण बोलत नाही फक्त तो मनामध्येच चालू असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. त्यानंतर तुम्ही सिव्हिअर डिप्रेशनमध्ये जाता. मग तुम्हाला उशिरा रिअलाइज होतं की अरे आपल्याला काहीतरी खूपच भयंकर झालं. मग ह्या इतक्या पुढे जाण्यापेक्षा त्याची जी मधली स्टेज आहे कम्युनिकेशनची, टॉक थेरपीची, ती म्हणजे काउन्सिलिंग आहे. ती तुम्ही अवॉइड करता कामा नये. पालक असतील त्यांचं सुद्धा अतिलाड करणं, तर तुम्ही आता प्रो 7 सारखा मोबाईल 1.5 लाखाचा तुम्ही मुलांना देता. मग 1.5 लाखाची गोष्ट आपण अशी सहज घेतो म्हटल्यानंतर 50,000 घेतले म्हणून त्याला काय वाईट वाटणार की पैसे सहज उपलब्ध होतात. पैशाची व्हॅल्यू नाहीये, व्हॅल्यू राहत नाही. युट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्यावर लोक स्टेटस शेअर करतात किंवा स्वतःचं आयुष्यातल्या घडामोडी शेअर करतात. तर लोकांना जनरली त्या दुसऱ्याच्या घडामोडी बघून असं वाटतं की ते खूप आनंदी आहेत, खूप आनंदीचं आयुष्य जगतात. तुमच्या आतमध्ये काय पडलं ती गोष्ट तुम्हाला वारंवार ट्रिगर करते आयुष्यात. बरोबर. त्यामुळे तुम्ही आतमध्ये काय देता हे खूप महत्वाचं. नमस्कार, टॉक विथ अनिरुद्धमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आजचे आपले गेस्ट कोण आहेत, बरोबर? तर आज आपण अशा गेस्टनं बोलवलेलं आहे की जे गेस्ट आहेत ते आपले सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत. सरांनी काउन्सिलिंग टेक्निक्समध्ये ते सर्टिफाईड आहेतच, शिवाय त्यांनी मास्टर इन काउन्सिलिंग देखील केलेलं आहे. सर सध्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून काम पाहतात. सायकोलॉजिकल काउन्सिलिंगमध्ये सरांना बरेच वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणूनच सरांना आपण इथं आज आपल्या सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट माननीय संदीप महामुनी सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. काउन्सिलिंगबद्दल आपण बोलणारच आहोत, पण पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपलं बालपण कुठं गेलंय, कसं गेलंय आणि आपण या क्षेत्रामध्ये कसे आलात किंवा यायची इच्छा का निर्माण झाली? धन्यवाद सर, मला इथे बोलवलं. माझं तुम्ही बालपण जर बघाल तर मी फलटणमध्ये माझं बालपण गेलं. 12वीपर्यंत मी फलटणमध्येच होतो. त्यानंतर मी कराड गव्हर्नमेंटलाच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि तिथूनच मी मेकॅनिकल इंजिनियर झालेलो आहे. ओके. आणि त्यानंतर मी जॉब, स्वतःचा व्यवसाय असं सगळं माझं चालू होतं. पण इंजिनिअरिंग कॉलेजला असताना मला ॲक्च्युली SSB इंटरव्ह्यू मी देत होतो आर्मीसाठी. तर आर्म फोर्ससाठी SSB इंटरव्ह्यू असतात, तर ते मी देत होतो आणि तिकडे जायची माझी खूप इच्छा होती. तर ते करत असताना SSB इंटरव्ह्यू जे असतात ते बऱ्यापैकी सायकोलॉजिकल बेस असतात. ओके. तर त्यामुळं ते करत असताना मला सायकोलॉजीशी पहिल्यांदा जास्त संबंध आला आणि सायकोलॉजीविषयी मला नंतर गोडी निर्माण झाली. मग मी बऱ्यापैकी वाचन वगैरे त्या रिलेटेड चालू झालं, सायको अनालिसिस चालू झालं आणि साईड बाय साईड मी स्वतःचा व्यवसाय करत होतो, इंजिनिअरिंगमध्ये होतो. आणि हे करत असतानाच मी स्वतःचं शिक्षण घेत राहिलो सायकोलॉजी फील्डशी रिलेटेड. जसं सर्टिफाईड इन काउन्सिलिंग टेक्निक्समध्ये मी काम केलं. त्यानंतर मास्टर इन काउन्सिलिंग वगैरे केलं आणि मग मी वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स अटेंड करत होतो, चीफ गेस्ट म्हणून जात होतो. मग त्याकडं माझा जास्त ओढा हळूहळू निर्माण होत गेला. ओके. मग ॲट द सेम असं एका ठिकाणी मग मी असं ठरवलं की पूर्णपणे ह्या सायकोलॉजिकल फील्डमध्येच मी काम करायचं आणि मग त्या क्षेत्राकडे मी वळलो आणि तिथून माझा तो प्रवास चालू झाला. बर 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 बर.
सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की आपल्याला सरांनी प्रवास कशा पद्धतीने सुरू केलाय. सर, तुम्ही आता स्वतः काउन्सिलर आहात, तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतायत, तर तुमच्या दृष्टीनं काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही बघाल तर काउन्सिलिंगचा जर तुम्ही विचार केला तर त्याला मराठीमध्ये आपण समुपदेशन असं म्हणतो. हो. आणि काउन्सिलिंगला टॉकिंग थेरपी असं संबोधलं जातं. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बोलता एकमेकाशी. फक्त इथं फरक काय असतो की ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी तो इतर माणसांना तुमच्याकडून सायकोलॉजीच्या बाबतीत म्हणजे मानसिक आरोग्याच्या बाबतीत किंवा त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये जी ग्रोथ पाहिजे त्या संदर्भात त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, द्विधा मनस्थिती असते. बरोबर. तर तुम्ही त्यासाठी अशा एक्सपर्ट लोकांना भेटून बोललं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपले सगळ्यात पहिले काउन्सिलर कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण. ओके. ज्यांनी आपल्याला अर्जुनाला युद्धाच्या काळात काउन्सिलिंग केलेलं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे ते काय झालं की खरं काउन्सिलर तेच आहेत. म्हणजे आपण त्यांना इन्स्पिरेशन म्हणून पाहू शकतो की तुम्ही कुठं स्टक झाला आयुष्यामध्ये तर तुम्हाला असं कोणतरी सांगणार हवं असतं जे तुम्हाला क्लिअरिटी ऑफ थॉट्स कडे नेऊ शकेल, जेणेकरून तुमची जी विचार जे जिथं ब्लॉक झालेत किंवा स्टक झालेत त्यातून तुम्हाला एक काहीतरी मार्ग दिसेल आणि तुम्ही एक डिसिजन घेऊ शकाल. त्यामुळं काउन्सिलिंगचं जर खरा अर्थ बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या मनस्थितीबद्दल एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीशी बोललं गेलं पाहिजे. ओके. जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि ते एक्सपर्ट लोकांशी बोलणं खूप गरजेचं आहे. कारण जनरली आपण आपल्या मित्रांशी किंवा घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी बोललो तरी पण चालेल असं आपल्याला वाटत असतं. बरोबर. परंतु जी लोक त्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहे तर त्यांचं अनालिसिस थोडंसं वेगळं असतं. ओके. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं त्यांचं अनालिसिस खूप गरजेचं असतं. त्यामुळं ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणून काउन्सिलिंगचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. कारण तुम्हाला योग्य वेळी योग्य प्रकारचा जर सल्ला मिळाला तर तुम्ही आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे थोडंसं स्टकनेस फील झालेला आहे त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. ओके. म्हणजे काउन्सिलिंग आता तुम्ही जे म्हणतायत की ज्या लोकांचं आयुष्य स्टक झालेलं आहे किंवा थांबलेलं आहे अशा लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर मला हे विचारायला आवडेल की नेमकं काउन्सिलिंगची गरज कोणाला आहे? तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच त्याची गरज आहे. कारण कसं स्टक हा नुसता विषय नसून तर द्विधा मनस्थिती जी असते त्यातून सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत असतात आयुष्यामध्ये. कारण द्विधा मनस्थितीमुळे काय होतं की आपल्याला नेमकं कुठं जायचंय, काय करायचंय किंवा आत्ता जी मनस्थिती माझी निर्माण झालेली आहे तर त्याकडे बघायचा माझा जो दृष्टिकोन असतो तो लिमिटेड असतो. कारण प्रत्येकाचं डीएनए वेगळं आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. त्यामुळे त्यांनी जे अक्वायर्ड नॉलेज केलेलं आहे थ्रू आउट लाईफ तर त्या आयुष्यामधनं त्याला जे ज्ञान मिळालेलं असतं तेवढ्या लिमिटेड नॉलेजनुसारच तो विचार करत असतो. त्यामुळे त्याला ती दुसरी बाजू जी असते किंवा जो दृष्टिकोन दुसरा पाहिजे तो त्याला मिळत नसतो. तो तिकडे वळालेलाच नाही, बघितलेलंच नाहीये. आणि त्यामुळे नेमकं काय होतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटतं तुम्हाला की अरे माझी सेल्फ ग्रोथ झाली पाहिजे किंवा मला हा प्रॉब्लेम जास्त ट्रिगर करतोय किंवा एखाद्या विषयावर आपण ओव्हर थिंकिंग करतो. म्हणजे एकच विषय आपल्या डोक्यात एवढा घोळत राहतो की सारखं आपण त्याच विषयात बोलत राहतो, विचार करत राहतो. म्हणजे बऱ्यापैकी आपण जरी बोलत नसलो तरी आपल्या मनामध्ये चॅटरिंग चालू असतं. म्हणजे मनामध्ये स्वतःशी जो संवाद आहे, सेल्फ टॉक जो आहे तो चालू राहतो. पण तो इतक्या जास्त लेवलला वाढतो की आपण एकच विषय इतका जास्त मनामध्ये चघळत राहतो. म्हणजे बोलण्यापेक्षा मनामध्ये चघळत राहतो. त्यामुळे ज्यावेळी आपण बोलतो ना त्यावेळी तो आपला पॉइंट ऑफ व्ह्यू ज्यावेळी बाहेर येतो बोलण्यातनं त्यावेळी त्याला काउंटर थॉट सायकोलॉजिस्ट तुम्हाला देत असतो. मग त्यामुळे दुसरा विचार तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अरे आपण हा उगाच विचार करत होतो. अशी पण एक बाजू आहे आयुष्यात. एक सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये तयार होतो. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने जर ती गोष्टीविषयी जागरूकता दाखवली आणि आपण बोललं गेलं तर आपल्याला चांगली दिशा आयुष्यामध्ये सापडू शकते. जेणेकरून आपण आपल्या जी काय आपल्याला अपेक्षित प्रगती आहे जे त्या ती आपण अचीव करू शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की काउन्सिलिंगची गरज तुम्ही जसं म्हणला
तर ती सगळ्यांनाच असते, सगळ्या टप्प्यावर असते. फक्त जो एक स्टिग्मा आपल्या समाजामध्ये निर्माण झाला आहे की काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हणल्यानंतर काहीतरी सायकोलॉजिकल इश्यूज असले पाहिजे. तर सायकोलॉजिकल इश्यूज असतात असं काही नाहीये. जसं आपण शरीर आजारी पडतं तसं तुमचं मन पण आजारी पडू शकतं बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंट. तुम्ही ज्या वातावरणात आहात आणि त्या वातावरणात तयार झालेले जे काय प्रॉब्लेम्स आपल्याला वाटतात त्या वातावरणामुळे तर त्यामुळे आपलं मन थोडंसं डिस्टर्ब होतं आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं. हे नाही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीकडं एक ओपन माइंडेडने बघितलं गेलं पाहिजे आणि त्याची सर्वांनाच आवश्यकता असते हे समजून घेतलं पाहिजे. नाही काय सर की आजकाल लोकांचा दृष्टिकोन तोच झालेला आहे. सायकोलॉजिकल म्हणजे लोकांना असं वाटतं की आपण वेडे आहोत आणि आपल्याला सायकोलॉजिस्ट कडे जायचं. खरं म्हणजे हे लोकांची प्रत्येकाची धारणा झालेली मानसिकता आहे. तर ती एक बदलणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ओके, तुम्ही काउन्सिलिंग सर करत असता तर तुमच्या दृष्टिकोनातून अशी कोणती समस्या आहे जी प्रखरतेने तुम्हाला जाणवतीये सध्या म्हणाल तर आपण आता सगळेजण टेक्नोसावी झालो. त्यामुळं मोबाईल नावाचं जे यंत्र आपल्या हातामध्ये आलंय त्यामुळं एक वेगळं जग प्रत्येकासाठी खुलं झालंय. पण ते वेगळं जग खुलं होताना त्याबरोबर जे इन्फॉर्मेशन फ्लडिंग ज्याला आपण म्हणू शकतो की माहितीचा महापूर तो तुमच्याकडं ऑब्विसली आलाय आणि ॲटिज आलाय. म्हणजे ऑन युअर फिंगर टिप्स तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्ञान ज्याला आपण ज्ञान समजतो ती माहिती स्वरूपात तुमच्या पुढं आदळत राहतं. मग ते व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, पॉडकास्ट असतील. पण ते फिल्टर कसे करायचे किंवा ते अनालिसिस कसं करायचं हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे होतं काय की माहिती वेगळी, इन्फॉर्मेशन ही वेगळी गोष्ट आहे आणि नॉलेज ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे माहितीला आपण ज्ञान समजतो आणि तिथं आपला गोंधळ होतो. त्यामुळे जे आपल्याला सगळं जे मिळतंय ते सगळं आपल्यासाठी चांगलंच आहे, योग्यच आहे आणि ते आपल्याला ज्ञान वाढवणार आहे असा गैरसमज लोकांच्या मनात तयार होतो. पण ती जी माहिती तुमच्या मनावर परिणाम करत असते त्याचा तुम्ही विचार करत नाही. त्यामुळे ते इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर होत असतात. जसं आपण एक्झाम्पल घेऊ की तुम्ही यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल त्यावर लोक स्टेटस शेअर करतात किंवा स्वतःचं आयुष्यातल्या घडामोडी शेअर करतात. तर लोकांना जनरली त्या दुसऱ्याच्या घडामोडी बघून असं वाटतं की ते खूप आनंदी आहेत, खूप आनंदीचं आयुष्य जगतात. कारण प्रत्येकाला स्वतःचं चांगलं प्रेझेंट करायचं असतं. त्यामुळे ट्रिपचे मोमेंट्स असतील किंवा तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, हॉटेलिंग असेल तर त्याचे फोटो शेअर केले जातात. आणि ते बघून तुम्हाला असं वाटतं की अरे हे खरं आयुष्य, ही खूप छानपणे लोक आयुष्य जगतात आणि आपण जगत नाही. बरोबर. आणि मग तो जो अभावग्रस्त जो विचार आहे आपल्या मनामध्ये येत असतो तो कम्पॅरिझनमुळे येतो, तो तुलनात्मक असतो. मग हे जे इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या मनावर चालू असतात ते तुमचं पर्सनल सायकोलॉजिकल तुमचं तुम्हाला हार्म करतात. ओके. कारण ती सायकोलॉजी डिस्टर्ब त्यामुळे होत असते, कारण तो ट्रिगर होतो. की जसं आपण म्हणू की तुमच्या मनामध्ये विचार चालू असतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माणसाच्या मनामध्ये जर पुरुष असतील तर 50,000 ते 60,000 विचार दिवसात येत असतात. एका दिवसामध्ये एवढे विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात. 50,000 ते 60,000 विचार. आणि त्यात जर महिला बघितल्या, मुली बघितल्या तर तो प्रमाण 60,000 ते 80,000 असतं. म्हणून आपण बघतो की मुलींना जास्त बोलायची आवश्यकता असते त्यामुळे ते जास्त बोलतात असं आपण म्हणतो. पण तो खरं तर म्हणजे ईश्वराने केलेला बॅलन्स असतो की ओव्हर थिंकिंगमुळं त्यांना त्यातनं रिलीफ मिळावं म्हणून ते जास्त बोलत असतात. मग हे जे थॉट असतात ना तर त्यातले 90% थॉट्स हे अनवॉन्टेड असतात. त्याची काहीच गरज नसते, तरी पण ते तुमच्या मनात येत राहत असतात. त्यातले ठराविकच 10% तुम्हाला विचार महत्वाचे असतात. बरोबर. पण त्याच्याकडे ते दुर्लक्ष होतं आणि नको त्या विचारांकडे आपण जास्त अडकून राहतो. मग त्याचं रूपांतर ओव्हर थिंकिंग मध्ये होतं. मग ते ओव्हर थिंकिंग केल्यानंतर ते मग स्ट्रेस, एन्झायटी या गोष्टी डेव्हलप होत जातात. म्हणजे आपण आता तुम्ही जसं म्हणलं की प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट कुठली तर टेक्नॉलॉजीमुळं तुमच्याकडे आलेली ती अवेलेबिलिटी, इन्फॉर्मेशन अवेलेबिलिटी. आणि दुसरं असं मी सांगेन की आपल्याला कधी कुठली गोष्ट शिकवली गेलेली नसते. जसं आपल्याला लहानपणी कधी ब्रशिंग कसं करायचं हे शिकवलेलं नसतं. बरोबर. ब्रश म्हणजे कसा केला पाहिजे ब्रश,
म्हणजे ही सुद्धा शिकवण्याची गोष्ट आहे. आपल्याला जसं लहानपणापासून शिकवलं गेलं तसंच आपण मग ते करत जातो. योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला माहित नसतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही डेंटिस्टला जर विचारलं की जे काय टूथ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं मूळ कारण असतं तुमचं रॉंग ब्रशिंग. म्हणजे 90% त्याचं कारण आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दात घासता, म्हणून तुम्हाला दाताचे प्रॉब्लेम निर्माण होतात. तसं सेम मोबाईल बाबतीत आहे की तुमच्या हातात मोबाईल आला पण तो तुम्हाला कुणी सांगितलंच नाही की व्हॉट इज द डिजिटल लिटरसी. म्हणजे ते कसं तुम्ही त्याशी म्हणजे जी साक्षरता पाहिजे टेक्नॉलॉजी बाबतीत किंवा तो मोबाईल कसा वापरला पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, बरोबर हे जी कुठलीही शिकवणी नाहीच आहे. हो. तुम्हाला वाटलं तुम्ही घेतला, तुमची परिस्थिती तुम्ही त्या पद्धतीने मोबाईल घेत गेला आणि तसे ऍप्लिकेशन डाउनलोड केले आणि तसे तुम्ही जसे ऍप्लिकेशन तुमच्या समोर इन्फॉर्मेशन येते तसं तुम्ही ते वाचत जाताय. म्हणजे तुम्ही आता समजा इंस्टाग्राम वापरताय तर इंस्टाग्राममध्ये किंवा कुठल्याही सोशल मीडियामध्ये अल्गोरिदम वापरलं जातं. अल्गोरिदम म्हणजे काय? इट इज वन टाइप ऑफ सायकोलॉजी. म्हणजे आता तुम्ही एखादी गोष्ट लाईक केली तर सेम व्हिडिओज तुम्हाला रिपीट होतात. हो. तुम्ही किती वेळ तो कंटेंट पाहताय ह्यानुसार ते अल्गोरिदम ठरवतं की ह्या माणसाला ते आवडते का नाही आवडत. मग ते रिपीटेड कंटेंट तुमच्याकडे त्या पद्धतीचे येत राहतात आणि आपण त्या ट्रॅपमध्ये अडकतो. येस. आणि दुसरी गोष्ट काय होती की डिस्ट्रॅक्शन. म्हणजे तुमचा मेंदू हा वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन लगेच घेण्यासाठी तयार झालेला नाहीये. बरोबर. म्हणजे तो प्रोसेस करतो मग दुसऱ्या भावनाकडे जातो. तुम्हाला आता आनंदाच्या भावना आहेत, परत दुःखाच्या भावना आहेत, परत रागाच्या भावना आहेत. म्हणजे एखादा द्वेष वाढवणारं एखादं कंटेंट आपण बघितलं बरोबर तर आपल्याला मग त्या भावना तयार होतात. म्हणजे कट्टरतावाद एखादा बघितला किंवा आतंकवादी घटना आपण बघितल्या तर आपला मूड लगेच स्विंग होतो. मग लगेच परत तुम्ही आनंदाचं बघता, परत लगेच एखादं कॅज्युअल व्हिडिओ बघता, एखादा फनी व्हिडिओ बघता. म्हणजे हे सारखं जे तुमचं चेंज होणं आहे सारखे मूड्स हे तुमच्या मेंदूसाठी घातक आहे. मग त्यामुळे तुमचा ब्रेन रॉटिंग हा जो प्रकार आहे तो होतो. पण ते तुम्हाला कळत नाही ना, तुम्हाला होतो. तुम्हाला वाटतं तुमचा वेळ जातोय, तुमचा टाइमपास होतोय आणि वी आर द विक्टिम ऑफ दॅट टाइमपास. आणि ते खरं कारण आहे की त्यामुळे मोबाईल ही खूप जपून वापरायची गोष्ट आहे, योग्य विचार करून वापरायची गोष्ट आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, किती बघितलं पाहिजे ह्याच्यावर जर माणसं विचार करू शकली, इंट्रोस्पेक्शन करू शकली आणि त्या पद्धतीने त्याने त्याला अरेंज केलं त्यांचा टाइम टेबल तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. ओके. खरं तर समस्येचं मूळ ते आहे पण ते त्याला पूर्णपणे दोष पण आपण देत नाही का तर त्याच्यावरच आपल्याला इन्फॉर्मेशन पण मिळते चांगली. म्हणजे टूल वाईट नाहीये, मीडियम इज नॉट द मेन कल्प्रिट. पद्धत चुकीची आहे. तर आपण काय त्यातनं घेतो ते आणि तुमच्या आयुष्यात त्याचा कसा परिणाम होतो ह्याच्याविषयी जागरूकता नसते, हे मूळ कारण आहे. बरोबर. नाही, आत्ताच एक इन्सिडन्स तुमच्या बोलण्यातून मला जाणवला की एक इन्सिडन्स आता सध्या घडला होता. अक्षय कुमारच्या मुलीच्या बाबतीत एक इन्सिडन्स घडला होता की तिला ते नॉलेज नसल्या कारणाने तिने ती गेम खेळली. गेम खेळल्यानंतर मग त्या मुलांनी तिला न्यूड फोटोसाठी इन्व्हिटेशन दिलं की हे न्यूड फोटो पाठव आणि मग तिला ते रिअलाइज झालं की आपण कुठल्या तरी चुकीच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललोय. आणि त्यावेळेला अक्षय कुमार आता असं म्हणाला की ते सायबरचं नॉलेज येणं गरजेचं आहे. सायबर म्हणजे नेमकं काय, मोबाईल म्हणजे नेमकं काय, हे तुम्ही आतापासून मुलांना शिकवलं तर ते नॉलेज होणार आहे. हे त्यांनी आता सांगितलं. मला ते प्रकर्षाने जाणवलं. हो, मी पण तो बघितला रील्स आणि त्यांनी ऍक्च्युली ते मुख्यमंत्री साहेब तिथे असताना सांगितलेली गोष्ट आहे की तुम्ही स्कूल्समध्ये आता हा अवेअरनेस प्रोग्राम करण्याची गरज आहे. कारण त्या टीन एज मुलांना ऍक्च्युली त्याचे धोके माहित नसतात. त्यांच्याशी पहिल्यांदा लोक फार हंबलली बोलतात जेणेकरून त्यांचा लगेच त्यांच्यावर विश्वास निर्माण होतो आणि ते ट्रस्ट तुमचा एकदा त्यांनी जिंकला किंवा ते त्यांची मूळ मेंटॅलिटीकडे येतात. तेच त्यांच्या बाबतीत घडलं होतं. मी आता त्याच प्रश्नाला अनुषंगून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्ही काउन्सिलर आहात आणि आता तुम्ही काउन्सिलिंग आपण आता कॉलेजेसमध्ये किंवा आपण स्कूल्समध्ये आपण काउन्सिलर म्हणून ऑलरेडी काम करत आहात. बरोबर. तर मुलांमध्ये तुम्हाला अशा कोणत्या समस्या जाणवतात की ज्यांना खरंच सायकोलॉजीची गरज आहे किंवा त्यांना सांगण्याची गरज आहे, त्यांना त्यातनं बाहेर काढण्याची गरज आहे, असं तुम्हाला प्रकर्षाने काय जाणवतं मुलांमध्ये? तर आता मी कॉलेजमध्ये काम करत असताना मला असं जाणवतं आणि कॉलेजमध्ये आपण ज्यावेळी काम करतो का नाही त्यावेळी एक विशिष्ट वयोगटातली मुलं जी आहेत आता तर त्यांना आपण जेनझी म्हणतो. येस. तर जेनझी आणि आता जे सध्या नेपाळला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला जेनझी आंदोलन नाव दिल्यामुळं तो जेनझी शब्द जास्तच हायलाइट झाला. ते जे जनरेशन झेड आहे
त्यांना ॲक्च्युली दे आर डिजिटली अपब्रिंगिंग, म्हणजे त्यांचा जन्मच मोबाईल बरोबर झालाय. बरोबर. त्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे. आणि जनरली काय होतं, ज्यावेळी कॉलेजमध्ये आपण जातो, आता मी कॉलेजमध्ये ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून काम करत असताना, आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सायकोलॉजीची काय गरज आहे असं एखाद्याला वाटू शकतं. पण तसं बघायला गेलं तर त्यांचा काय रोल असतो की अकॅडमिकच्या बाबतीत त्यांना जे काही प्रश्न आहेत मुलांना, म्हणजे त्यांचा CGP मिळवणं असेल, चांगली नोकरी मिळवणं असेल, अशा अनेक समस्या त्यांना भेडसावत असतात. बरोबर. आणि जनरली लोकांना काय वाटतं की ह्या समस्या त्यांच्या खूप महत्त्वाच्या समस्या आहेत आणि त्या कोणीतरी डील केल्या पाहिजेत. पण ज्यावेळी मी तिथं काम करतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की ह्या अकॅडमिक समस्या ह्या सुपरफिशियल आहेत, ह्या वरवरच्या आहेत. ओके. त्याच्या मुळाशी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला ट्रिगर होत राहतात. त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या कॉलेज लाईफमध्ये दिसत असतो. म्हणजे जसं तुम्ही एखादं म्हणलं की लेझिनेस, तर त्या लेझिनेस हा तुमचा स्वभाव नसतो. बरोबर. तर तुमचा हा चाइल्डहुड ट्रॉमा पण असू शकतो. म्हणजे चाइल्डहुडमध्ये तुम्हाला अशी कुठली तरी गोष्ट ट्रिगर झालेली असते जी तुमच्या मनामध्ये घर करून राहिलेली असते, तर ती गोष्ट तुम्हाला आयुष्यात परत परत ट्रिगर करते आणि तुमचे डिसिजन चुकवते किंवा तुमचं जे डिसिप्लिन आहे ते चुकवते. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही असं घ्या की एखादं तुम्ही कॉलेजमध्ये एखादी ट्रिप एन्जॉय केली, एखादं छान गाणं म्हटलंय आणि त्यावेळी तुम्ही फुल एन्जॉय केलाय, तर तुम्हाला जर ते गाणं आयुष्यात कधीही ऐकलं की तुमच्या त्या मेमरीज जाग्या होत्या. येस येस येस. तुमचं मन तिथे जातं. बरोबर. यू बिकम नॉस्टॅल्जिक. त्यामुळे तुम्हाला ते आठवतं की अरे मी त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मित्रांनी कसा एन्जॉय केलेला, ते ठिकाण आठवतं, ते हॉटेल आठवतं, तो ॲम्बियन्स आठवतो. तर हे सगळं असोशिएट झालेलं असतं मेमरीमध्ये त्या मोमेंट बरोबर. तसंच वाईट गोष्टींबद्दल पण असतं, म्हणजे वाईट गोष्टींचा ॲम्बियन्स पण तुमच्या बरोबर रेकॉर्ड झालेला असतो. ओके. त्यावेळीची कोण मला एखादा वाईट शब्द बोलला असेल, त्यावेळी काय घटना घडली असेल, ती टोटली घटना ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये तुमच्या मेंदूमध्ये स्टोअर होते. ओके. मग तुम्हाला असं वाटतं की तुमचा आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो आत्ताचाच आहे, पण ते तसं नसतं. तर तुम्हाला आता समजा एखाद्या मुलीला असं वाटतं की मला अभ्यास केले की टेन्शन येते की मला मार्क पडतील का नाही, तर ऍक्च्युली तिला लहानपणी कुठल्या तरी शिक्षकाने असं म्हटलेलं असतं की तू फारच गोंधळ करतेस, फार चुका करतेस, तू फार घाई करते, त्यामुळे तुला मार्क पडत नाहीत. ओके. मग हे एक वाक्य तिचे इतकं डोक्यात आतमध्ये घुसलेलं असतं की ते तिला ट्रिगर करतं की यार मला आता माझं तोच तशीच आहे का मी, बरोबर, माझ्याकडनं चुका होतात का, मग माझ्याकडनं बहुतेक चुका होत असतील, बरोबर, मग आता पण होतील. मग ती एन्झायटी चालू होती. जशी परीक्षा आली की मग ते विचार फारच चालू होतात. त्या विचाराला ट्रिगर करणारी गोष्ट तुमच्या आतमध्येच असते. मग ती सॉर्ट आउट झालेली नसते. ते सॉर्ट आउट होणं खूप गरजेचं असतं. मग त्यावेळी त्या मुलांशी बोलल्यानंतर, त्या गोष्टी कळल्यानंतर, त्यांचं योग्य प्रकारे अनालिसिस केल्यानंतर मग मी त्यांना त्या प्रकारचे काउंटर थॉट्स देतो, जेणेकरून त्यांना ते लक्षात आणून देतो की ते तुमचे विचार आत्ता करणं कसं चुकीचं आहे. बरोबर. मग त्यानंतर त्यांना ते रिअलाइज होतं की नाही आपण उगाच एखादी गोष्ट धरून बसलोय. ते त्यावेळी त्या अशा सहज बोलून गेल्या असतील किंवा त्यावेळी मी करत होते, आता मी करत नाहीये. बरोबर. म्हणजे हे आता मला प्रॉब्लेम जाणवतात आणि हे प्रॉब्लेम आहेत ना, हे सायकोलॉजिकलच असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितले तर तुम्ही आजार जरी बघितले, डिसिजेस जरी तुम्ही जर कन्सिडर केले, तर डिसिजेस जर तुम्ही कुठल्याही एक्सपर्टना विचारलं, मेडिकल एक्सपर्टना, तर 90% जे आजार असतात ते सायकोसोमॅटिक असतात. ओके. म्हणजे ते डायरेक्ट आजार नसतात, तर 90% आजार हे तुमच्या सायकोलॉजीशी रिलेटेड आहेत. ओके. आणि तसे सिम्पटम्स तुम्हाला जनरेट होतात. ओके. जो तुम्ही विचार करता तसं, म्हणजे इव्हन ज्याला आपण फॉल्स प्रेग्नन्सी किंवा म्हणतो आपण, म्हणजे ती प्रेग्नन्सी नसतेच, पण त्या मुलीला, त्या बाईला असं वाटत असतं, आतनं खूप आंतरिक इच्छा असते की मी प्रेग्नंट व्हावं, आणि ती तशा प्रकारच्या फिलिंग मनामध्ये तयार करत असते आणि त्या फिलिंगमुळे तिला मग ते वॉमिटिंग होणं, मग ते पोटात कसं तरी होतंय, मग असं माझं पोट वाढतंय, अशा फिलिंग्स तयार होतात. पण त्या फिलिंग हा आर्टिफिशियल असतात, नॅचरल नसतात. पण ते बॉडी तयार करतं बिकॉज ऑफ युअर थॉट प्रोसेस, बिकॉज ऑफ युअर इमोशन्स. म्हणजे एवढ्या पॉवरफुल असतात तुमचे थॉट आणि इमोशन्स. त्यामुळे तुमची सायकोलॉजी खूप महत्वाचा रोल प्ले करते तुमच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कुठला
थॉट घेताय, कुठला थॉट तुम्ही कन्झ्युम करताय, तुमचे इमोशन्स कुठले तुम्ही त्याशी रिलेट करताय, दॅट इम्पॅक्ट्स ऑन युअर माइंड. ओके. आणि त्यात डीपली इम्पॅक्ट्स असतील तर ते तुमचं नेहमी ट्रिगर करणार तुम्हाला. ओके. त्यामुळं तुम्ही जसं म्हणलं की कॉलेजमध्ये मुलांशी बोलताना तुम्हाला काय जाणवतं, तर कुठंही गेलं तरी बेस हा सायकोलॉजीच आहे. ओके. फक्त त्याला ते माहीत नसतं. आपल्याला वाटत असतं की मला हा प्रॉब्लेम आहे, पण त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी वेगळंच कारण असतं, वेगळंच काहीतरी कारण आहे. ते आपण अज्युम करत असतो की मला बोर वाटतंय किंवा मला कंटाळा येतोय, पण ते तसं नसतं. त्याच्या पाठीमागं तुमचं थॉट प्रोसेस असते कुठेतरी. ते तुम्ही प्रोग्राम, ज्याला आपण ब्रेन प्रोग्रामिंग म्हणतो, तो तुमचा झालेला असतो. त्यामुळे तो त्या पद्धतीनेच वागणार ना. जसं आपण प्रोग्राम, एखादा सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करतो आणि कॉम्प्युटरला सबमिट करतो, तर तो तसाच रन होणार. बरोबर. त्यात काही चेंजेस होणार नाही. बरोबर. तुम्ही जी की दाबल्यानंतर जे प्रोग्राम दिसायला पाहिजे, जे दिसायला पाहिजे तेच दिसणार आहे. बरोबर. त्यामुळे तो प्रोग्रामच बेसिकली डिफॉल्ट असेल, तर रिझल्ट पण तसेच येणार आहेत. बरोबर. मला एक विचारायला आवडेल की असा कोणता एखादा प्रॉब्लेम किंवा असा एखादा कोणता विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जी सायकोलॉजिकल पूर्णच अडकली होती आणि तुमच्या मार्गदर्शनातून ते बाहेर पडलेत, असा कोणता तुम्हाला जवळचा वाटणारा किंवा तुम्हाला असा प्रकर्षानं जाणवणारा असा कुठला अनुभव आहे का? हां, तसे बरेच अनुभव आहेत. पण आता मग रिसेंटली मला एक जाणवलं काय की म्हणजे एक्झामचं स्ट्रेस ज्यावेळी तर आपण घेतच असतो. म्हणजे एक मुलगा होता, त्याचा मी सांगू इच्छितो की त्याला फिजिकल प्रॉब्लेम तयार झाले की म्हणजे आतड्यांचा असेल, बाकीचे असतील. मग त्यांनी त्याचं रिलेशन्स एक्झामशी त्यांनी जोडला, त्या संबंध कनेक्ट केलं. ओके. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की कुठलीही एक्झाम असली की मी आजारी पडतो किंवा मला काहीतरी निर्माण होतं. ओके. मग त्यामुळे मी ती एक्झाम व्यवस्थित देत नाही. म्हणजे माझं नशीबच असं आहे की मी एखादी एक्झाम द्यायला जातो, नेमकं काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम मला उद्भवतो. मग तो स्टक होतो माणूस. तो स्टक झाल्यानंतर मग त्याला ते तसेच सिम्पटम्स चालू होतात आणि मग त्याचा रिझल्ट, त्याला तो इतर वेळी चांगला प्रिपेअर्ड असतो, पण एक्झाम वेळी त्याला ते तसं जाणवतं की अरे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि मग ते चालू होतात प्रॉब्लेम. ओके. आणि जनरली लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जे म्हणतो, तर ते ह्याच पद्धतीने काम करतं, त्याच पद्धतीनेच काम होतं. म्हणजे वेगळे वाईट नाही समजतो, चुकीच्या अर्थाने ते अट्रॅक्ट करतात त्याला. म्हणजे जसं आपण आता तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचं म्हणला, तर त्यामध्ये पण असं असतं की आता समजा आपण एखादं म्हणलं की मला ह्या रूम मध्ये कुठला कलर दिसतोय, तर तुम्हाला समजा मी म्हटलं की लाल कलर दिसतोय, तर तुमचं मन आहे ना, जिथं जिथं लाल आहे ते सगळं आपल्याला हायलाइट व्हायला लागतं. ओके. म्हणजे मग ते आपल्याला ह्या रूम मध्ये जेवढ्या लाल गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष जातं, बाकीच्याकडे ब्लर होतं. म्हणजे आपण लक्ष, फोकस आपला तिकडे त्या गोष्टीकडे जातो. तसंच मग ते मुलांच्या बाबतीत पण होतं की तुम्ही प्रॉब्लेम तिथे फोकस होतो आणि मग तो प्रॉब्लेम हायलाइट करतो आपण, आणि मग तो प्रॉब्लेम हायलाइट झाल्यामुळे बाकीचे सोल्युशन सगळे ब्लर होतात. त्यामुळे सोल्युशन्स दिसत नाहीत. आणि ते सोल्युशन आपल्याला सांगण्यासाठी किंवा सोल्युशन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काउन्सिलरची गरज आहे. नक्कीच. आता आपण सर ह्याचा उल्लेख केला जेनझीचा, तर मला विचारायला आवडेल की जेनझी बद्दल तुमचं नेमकं काय मत आहे, आणि जेनझीला ज्या समस्या आता जाणवत आहेत त्या कशा सोडवता येतील? तर आता कसं आहे, जेनझी म्हणलं तर मगाशी तुम्हाला जसं मी म्हणलं की एक 13 वर्ष ते 28 वर्ष या वयोगटातील जी काही मुलं आहेत ती सगळी जेनझी आहेत. ओके. त्यामुळे त्या मुलांना जेनझी म्हणण्याचं कारण पण मगाशी मी तुम्हाला जसं मी बोललो की ते डिजिटली अपब्रिंगिंग आहेत. त्यांचा जन्म मोबाईलमुळे झाल्यामुळं त्यांना त्या मोबाईल विषयी नॅचरलच सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत. कारण ते लहान, मग तुम्ही कुठे आता बघत असाल की 1 वर्षाचा मुलगा ते झूम करतो मोबाईल किंवा रेकॉर्डिंग करतो, तर त्याला ते इनबिल्डच आहे. त्यामुळे त्यांचा सगळा जो इन्फ्लुएन्स आहे तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आहे. ओके. मग त्यांना कुठल्या ज्या गोल सेट करायचे आहेत किंवा त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स हा नेहमी सोशल मीडियावर. ते आपण डिस्ट्रॅक्ट कसं करू शकतो किंवा ती समस्या कशी सोडवू शकतो? तर ऍक्च्युली काय आहे की तुम्ही सोशल मीडियाला, जसं तुम्हाला मगाशी मी म्हणलं की तुम्ही वापरताय कसं, त्याच्यावर ती गोष्ट अवलंबून आहे. आणि ते त्यांच्या ज्या व्हॅल्यू सिस्टीम तयार झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये महत्वाचा अजून एक रोल काय असतो की त्यांचे जे पालक आहेत,
आणि पालकांचं जे कम्युनिकेशन आहे. ओके. तर त्या कम्युनिकेशन गॅपमुळे ह्या गोष्टी निर्माण होतात. आता तुम्ही जर पालक बघाल, पालकांचा वयोगट बघाल, तर पालकांना आपण जेनेक्स म्हणतो. ओके. जेनेक्स, मिलेनियल, त्यानंतर जेनझी येत. ओके. तर जेनेक्स मेंटॅलिटी वेगळी आहे, त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. त्यांनी सगळंच बघितलं, म्हणजे आधीचं जग बघितलं, स्लो आयुष्य पण बघितलं आणि आता फास्ट आयुष्य पण बघतायत ते. त्यामुळे त्यांची सायकोलॉजी पूर्ण वेगळी आहे. येस. आणि जेनझीची सायकोलॉजी पूर्ण वेगळी. एक जनरेशन गॅप आहे. तर जनरेशन गॅप हा नेहमीच असतो, म्हणजे हा आत्ताचाच प्रश्न असातला भाग नाहीये, पूर्वी पण होता. येस. पण आत्ताचा जो जनरेशन गॅप आहे तो 40 पट जास्त. त्यामुळे त्यांना मुलांशी कसं कम्युनिकेट केलं पाहिजे किंवा मुलांनी आईवडिलांशी कसं कम्युनिकेट केलं पाहिजे ह्याविषयी थोडासा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि त्याच्याबद्दल माहिती नाहीये. म्हणजे आता खरं तर बघायला गेलं तर पालकांनीच ही गोष्ट माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण पालक जेवढे अपडेट असतील तेवढं ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतील. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर त्यांची लँग्वेज कुठली आहे, इन्स्टा रीलची लँग्वेज आहे. ते एकमेकाला लगेच रिलेट करू शकतात. बरोबर. म्हणजे एखादी हावभाव केलंय असं की ओरा फार्मिंग, म्हणजे आपण लगेच कनेक्ट होतो त्या लोकांना. येस येस येस. की नाही तो इंडोनेशियाचा मुलगा बोटीवर न केला, ते कोणाला सांगायची गरज नाही. बरोबर. एक नुसती मूव जरी केली तरी सगळ्यांना सगळं लगेच कळतं. तर ही लँग्वेज आहे. येस. ही त्यांची लँग्वेज आहे. मग तुम्हाला माहितच नसेल त्यांची लँग्वेज तर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकत किंवा आई वडिलांची लँग्वेज मुलांना माहित नसते. ते एक डिसिप्लिन मुलगा असावा, बाकीचा असं व्हॅल्यू सिस्टीम असावी, बरोबर, असं समजत असतात. मग तो जो कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम रिझ्यूम होत नाही. तर तो रिझॉल्व्ह होण्यासाठी पण काय केलं पाहिजे तर अपडेट झालं पाहिजे. आणि आता समजा जेनझीच्या मुलांना एखादा व्हिडिओ, आता समजा एखादा मोटिवेशनल व्हिडिओ आहे, समजा मी बघतोय इन्स्टा रील्स ॲज अ पालक म्हणून, आणि बाबा त्यात एक आता समजा जिम एक्सरसाइजचा एखादा व्हिडिओ आपण बघूया, त्यामध्येच लेग स्क्वॉट मारल्यानंतर ते लेग स्क्वॉट शक्यतो टाळतात मुलं, बाकीचं अप्पर बॉडीचा व्यायाम करतात. मग लेग स्क्वॉट नको वाटतं त्यांना. मग लेग स्क्वॉटमुळे एखादा फनी इन्सिडेंट असेल किंवा लेग स्क्वॉट टाळण्याची जे काय मेंटॅलिटी असेल त्यावर जे बनवलेले रील्स असतील, तर मी काय करतो की मी तो शेअर करतो त्याला की अरे बघ तू तर असं तर राहायचं, मग तो रिलेट करू शकतो की अरे मग त्याला ते पटतं. म्हणजे तुम्ही त्याच्याशी त्या लँग्वेज मध्ये बोलल्यानंतर त्यांना मला काय म्हणायचंय लगेच कळतं, ते लगेच कळतं. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमला तुम्ही आता जरी बघितलं ना तर कम्युनिकेशन इज द ओनली वे. ओके. दुसरं काही पर्याय नाही. म्हणजे कुठं आता जगामध्ये आता युक्रेनचं वॉर झाला असेल किंवा काही झालं असेल, तुम्ही किती दिवस युद्ध करू शकणार आहे. म्हणजे असं आपले एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग ते सुद्धा मध्यंतरी म्हणत होते की आपण युद्ध थांबवलं, पण आपण युद्ध थांबवलं का, तर युद्ध हा काय सोल्युशन नाहीये. म्हणजे आपल्याला ते काय लॉंग टर्म चालू ठेवायचं नव्हतं. आपल्याला जो काय धडा द्यायचा होता तो आपण दिलेला आहे. आणि आता कंटिन्यू करणं म्हणजे देशाला नुकसानात टाकणं. दररोजचा होणारा जो युद्धावरचा खर्च आहे तो अफाट आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपण पूर्ण तुमची इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. मग तुम्ही कुठं थांबलं पाहिजे पण तुम्हाला कळलं पाहिजे. मग नंतर पुन्हा तुम्ही काय करता, कम्युनिकेशन किंवा डायलॉग वरच येतात. मग ते जरी पाकिस्तानी असले तरी आपल्याला ते बोललंच पाहिजे त्यांच्याशी. फ्लॅग मिटिंग मध्ये त्यांच्या पुढे त्यांचे जनरल बसलेले असतात, आपले जनरल बसलेले असतात आणि ते बोलतातच. किती माहित असलं की हा शत्रू आहे तरी बोलणं हे गरजेचं आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल मी असं देईन की आपण त्याला शत्रू आणि आपला शत्रू मुख्य शत्रू म्हणून आपण बघत असतो, पण तिथं सुद्धा आपल्याला बोलावं लागतं, कम्युनिकेटच करावं लागतं. मग इथं तर तुमची स्वतःची मुलं आहेत, स्वतःची घरची लोक आहेत, बरोबर, तिथे तर तुम्ही त्याला खूप प्राधान्य दिलं पाहिजे. पण ते कसं कम्युनिकेशन करायचं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कम्युनिकेशन हा बेस्ट ओनली वे किंवा कम्युनिकेशन केल्यानंतर आपण या सगळ्यात. आणि त्यांना दुसरी गोष्ट मी असं सांगेन की त्यांना आहे तसं समजून घेणं, की ते जसे आहेत तसं त्यांना स्वीकारणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे त्यांना तुम्ही परत त्या कम्पॅरिझन मोड मध्ये तो तसा आहे, हा असा आहे, मग तू तशी का आहेस, म्हणजे तो मुलगा तसा वागतोय, ह्याला एवढे मार्क पडले तुला का नाही पडले, बरोबर, म्हणून तुम्ही त्याशी नाही बोलू शकत. कारण प्रत्येक जण वेगळा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हणलं की प्रत्येकाचं डीएनए स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, त्याचे घरचे वेगळे आहे, तो जो एन्व्हायरमेंट फेस करतोय, मग ते इकॉनॉमिकल असेल, सोशल असेल, तर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग तुम्ही असं एका माणसाची तुलना दुसऱ्या माणसाची करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्याला आहे तसं स्वीकारून तुम्ही बोललं पाहिजे. जसं तुम्हाला मी म्हणलंय की तुम्ही बोलणं का पुरेसं नाहीये,
तर तुम्ही त्यातलं एक्सपर्ट नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या मुलाशी बोलू शकता, पण सायकोलॉजिकल डायमेन्शन्स काय असतात आणि सायकोलॉजिकल अनालिसिस कसं केलं पाहिजे हे त्या एक्सपर्टला कळू शकतं. बरोबर. मग ते कुठल्याही क्षेत्रातले असतील, मग स्पोर्ट्स मधले असतील आणि एज्युकेशन मधले असतील, सायकोलॉजिकल मधले असतील, ते एक्सपर्ट्स का गरजेचे आहेत तर तुम्ही त्या अँगलने तुम्ही नाही विचार करू शकता. बरोबर. तुम्ही एक मुलगा म्हणून विचार करणार आहे, बरोबर. तुम्ही एक पालक म्हणून तुमच्या अपेक्षाला लादणार आहे, अपेक्षाला हात घालणार. तुम्ही फक्त जास्तीत जास्त समजून घेऊ शकता, त्याला ऐकू शकता आणि त्यातनं तुम्ही एक बाबा ह्याला आपण भेटूया का बाबा सायकोलॉजिस्टला, किंवा त्याच्या कुठल्या करिअर संदर्भात विषय असतील, स्पोर्ट्स संदर्भात विषय असतील, तर तुम्ही ते त्या व्यक्तीशी त्याची भेट घालून देणं हे तुमचं काम आहे. तुमचं फक्त काम काय तर तुम्ही हुडकणं की नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम काय ते कोण सॉल्व्ह करू शकतं. कारण तुम्हाला लिमिटेशन्स आहेत येस 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 ॲज पालक म्हणून. बरोबर. त्यामुळे तुम्ही नेहमी मुलांशी, किंवा मी तर असं म्हणेल की घरात नवरा बायको असू देत, बाकीचे रिलेशन्स असू देत, त्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन्स एकच मार्ग राहतो, कारण त्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. बरोबर. आणि तुम्ही जसं आहे तसं स्वीकारत गेला, ऍक्सेप्टन्स इज द बेस्ट की. कारण स्वीकारल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही जितक्या लवकर एखादा प्रॉब्लेम आहे हे स्वीकारता, तेव्हाच तुम्ही बदल करू शकता. अदरवाईज तुम्ही त्या रिग्रेट आणि गिल्ट फील्ड मध्ये राहता. तुम्हाला का अरे असं केलं असं नको मिळायला पाहिजे होतं, मग दुसऱ्या मुलीशी लग्न झालं असतं बरं झालं असतं, मी त्यावेळी हिच्याशी गेलं नसतं बरं झालं असतं. हे जर तरच्या गोष्टीला काही व्हॅल्यू नसते. बरोबर. कारण ते तुम्हाला वाटत असतं, तुम्हाला वाटते किंवा ती व्यक्ती खरंच तुमच्या आयुष्यात असते तर वेगळे पण प्रॉब्लेम असतील ना. येस येस. प्रॉब्लेम इज द पार्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम कधीच संपत नसतं. तुमचा अप्रोच टुवर्ड्स युअर प्रॉब्लेम हे महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे तो अप्रोच बदलणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी ऍक्सेप्टन्स हे खूप महत्वाचं, दृष्टिकोन बदलला पाहिजे. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन म्हणजे आपला जो मगाचा प्रश्न होता तर त्याला सोल्युशन एकच आहे, कम्युनिकेशन. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की पालकांनी आपल्या मुलांशी कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे, किंवा एखादा कोणताही व्यक्ती असेल ज्याला या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्याही गोष्टीतून बाहेर पडता येत नसेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपलं कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आता हे कम्युनिकेशन कोणाबरोबर असावं तर सरांनी उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे की आपण एखाद्या व्यक्तीला समजावून घेऊ शकतो, त्याच्या भावना जाणून घेऊ शकतो, पण त्याला त्या एखाद्या वेमधून, एखाद्या गोष्टीतून, प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी त्यांना गरज कोणाची आहे तर एखाद्या एक्सपर्टीजची गरज आहे, एखाद्या अशा काउन्सिलरची गरज आहे की तो सायकोलॉजिकल माइंडचा विचार करून किंवा ते सायकोलॉजिकलमध्ये माइंडचा सारासार अभ्यास करून त्याला त्याच्यातून बाहेर काढू शकेल, अशा एक्सपर्टीजची गरज आहे असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण आता हे सगळे उपाय सांगताय, हे सगळे उपाय आपण सांगितले तर ते अंमलातही आणणं गरजेचं आहे किंवा करणंही गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीने अंमलात आणले जात असतात, किंवा मग तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की हे सगळे उपाय आणले पाहिजेत अंमलात? तर आता जो आपला विषय आहे की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, तर सायकोलॉजी म्हणलं की मन आलं, मानसिक म्हणलं की मन आलं. तर मन आपलं दोन प्रकारचं असतं, एक असतं अंतर्मन, एक असतं बाह्यमन. मग बाह्यमन आणि अंतर्मन, तर बाह्यमनचा रोल आपल्या आयुष्यामध्ये फक्त 10% असतो. ओके. आणि सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो अंतर्मन, त्याचा 90% रोल असतो. ओके. मग ह्या गोष्टी कशा होतात तर आपण विचार करत असतो, पहिले तर गोष्ट आपल्या डोक्यात विचार येतो. बरोबर. आणि विचार जे आपण 5 सेन्सेस वापरून करत असतो, मग त्या विचारांचं रूपांतर एका स्ट्रॉंग थॉटमध्ये होण्यासाठी, बिलीफ सिस्टीममध्ये होण्यासाठी इमोशन्स त्याच्याशी रिलेट करतात. ओके ओके. मग इमोशन्स ज्यावेळी रिलेट होतात त्यावेळी तो थॉट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. त्यामुळे तो सबकॉन्शियस माइंडमध्ये तो बिलीफ सिस्टीम तुमचा डेव्हलप होतो. त्यामुळे तो ट्रिगर करत असतो. जसं मगाशी पण मी बोललो की तुमच्या आतमध्ये काय पडलंय ती गोष्ट तुम्हाला वारंवार ट्रिगर करते आयुष्यामध्ये. बरोबर. त्यामुळे तुम्ही आतमध्ये काय देता हे खूप महत्वाचं आहे. मग आतमध्ये काय देता म्हटल्यानंतर मग खाण्यापासून सुरुवात होते. ओके. म्हणजे अगदी आहारापासून चालू होते. कारण तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न घेता त्याचा तुमच्या बॉडीमध्ये परिणाम होतो. कारण बॉडी काय करते, त्या प्रकारचे केमिकल्स तयार करते. आणि बॉडीमध्ये जे काय असतं ते सगळं केमिकलच असतं. म्हणजे मेंदूमध्ये तुम्ही विचार करायला गेला तर सगळं केमिकलच आहे. तुमचे हार्मोन्स म्हणजे काय आहेत
सगळे केमिकल्स Chemicals आहेत. डोपामिन्स असतील किंवा कॉर्टिझॉल असेल, अँड्रेनल असेल, मेलाटोनिन असेल, हे सगळे केमिकल्स आहेत. मग हे सगळे केमिकल्स तुमच्या इमोशनल गोष्टींवर अवलंबून असतात, भावनांवर अवलंबून असतात. तेच तुम्ही खाता काय ह्यावर देखील अवलंबून असतं. त्यामुळं व्हॉट यू कन्झ्युम इज इम्पॉर्टंट असो. मग ते कन्झ्युम म्हणजे फक्त खाणं नाही ना, तुम्ही कुठलेही विचार घेता हे पण एक प्रकारचं कन्झम्पशन आहे जे तुमच्या बॉडीवर माइंडवर अफेक्ट करतं. म्हणजे तुम्ही तुम्ही कुठल्या प्रकारचे रील्स बघता, जसं मी म्हणलं, काय वाचता, कसल्या प्रकारचे न्यूज बघता, ते तुमच्या मनावर परिणाम करत असतं. त्यामुळे तुमचे तशा प्रकारचे विचार तयार होतात आणि त्याच्याशी समजा तुमच्या भावनांनी जोडल्या गेल्या तर ते तुमचे विचार पक्के होतं. जसं आपण आता म्हणू की कट्टरता ही जी गोष्ट आहे, मग ते काय करतं म्हणजे अगदीच आता ते हे चालू आहे, आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद, ही एकदमच कट्टरतावादी. मग तो आपण त्याच्याकडे सारख्या तशा प्रकारचे समजा आपण व्हिडिओज बघितले तर तुम्ही एकांगी होता. मग तुमचे विचार तसेच होतात की आपण एक लाईन ड्रॉ करतो की हे चांगले हे वाईट, आणि असं ठाम कुठलंही थॉट करून बसला तर तुम्ही योग्य तो तुम्ही लाईफ जगताना जो डिसिजन घेता आला पाहिजे तो घेऊ शकत नाही. आणि मग त्यातूनच तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. म्हणजे तुम्ही कुठल्या भावना तुमच्या मनामध्ये घोळवताय हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्या मनात एकाच वेळी आता समजा आपण बघू की प्रेम, दया, क्षमा, शांती, मुबलकता, कृतज्ञता ह्या चांगल्या भावना आहेत. बरोबर. पण राग, द्वेष, मत्सर, असूया, अभाव, अहंकार ह्या वाईट भावना आहेत. मग त्या भावनांचा तुमच्या पूर्ण बॉडी फिजिओलॉजीवर आणि सायकोलॉजीवर दोन्हीवर परिणाम होत असतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही काय कन्झ्युम करता ह्याच्याकडे तुम्ही फार लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि थोडंसं मागाच्या विषयाला तो धरून मी सांगेन की आता समजा पालक असतील, मगाशी जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं बोललो, तर त्यांचं सुद्धा अतिलाड करणं की आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही म्हणून ती गोष्ट देणं. बरोबर. की मला त्यावेळी मिळालं नाही, तुम्ही त्यांना देता, मग त्यांना त्या व्हॅल्यू सिस्टीम मिळत नाही. मग तुम्ही व्हॅल्यू सिस्टीम न दिल्यामुळं त्यांना त्या कष्टाचं आणि त्या पैशाचं महत्व राहत नाही. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी असं ऐकलं एक मुलगा त्याच्या मुलाकडनं 50-60 हजार रुपये त्या कुठल्या तरी गेमवर उडले अकाउंटमध्ये. बरोबर. मग तो मुलगाला आई वडिलांनी विचारला, तू एवढे पैसे उडवलेस? मला त्यात काय एवढं, 50-60 हजारच गेलेत ना. मग म्हणलं कमवू आपण परत, नाहीतर मी मिळलो तर तुम्हाला देईन नंतर कमवून. म्हणजे त्यांना ती किंमत फार अल्प वाटायचं. कारण का तर तुम्ही आता Pro 17 सारखा मोबाईल 1.5 लाखाचा तुम्ही मुलांना देताय. मग 1.5 लाखाची गोष्ट आपण अशी सहज घेतो म्हटल्यानंतर 50-60 हजार घेतले म्हणून त्याला काय वाईट वाटणारच नाही ना. वाईट वाटत नाही. म्हणजे हे एक प्रकारचं तुम्ही काय देताय मुलांना आणि ते काय कन्झ्युम करतात. जसं आपल्याला मगाशी म्हणलं की कन्झम्पशन, पण आपण जे देतो ते कन्झ्युम करतात. मग तो थॉट पण आहे ना, थॉट आहे की पैसे सहज उपलब्ध होतात, पैशाची व्हॅल्यू नाहीये, व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे तो आज 50-60 हजार तो माणूस जर तो मुलगा जर त्याला कमी लेखत असेल किंवा त्याला कायच वाटत नसेल तर तो त्या दृष्टीनं 100 रुपये म्हणजे नथिंग आहेत. नथिंग. मग तो उद्या कुठेही खर्च करताना विचार करणार नाहीये. बरोबर. हे कन्झम्पशन आहे, ते त्यांनी केलेलं आहे. मग जसं मी तुम्हाला म्हणलं की खाणं पिणं, थॉट, हे पण थॉट तुम्ही देत असता चुकीचे, ते तो कन्झ्युम करत असतो. आणि त्या कन्झम्पशनमुळं त्याची एक थॉट प्रोसेस बनते आणि मग तसे विचारधारा तयार होते आणि मग तो आपल्याला ते पटत नाही. पण तुम्ही देता काय त्याला, कुठल्या व्हॅल्यूज देता. मग त्या व्हॅल्यूज मुळे तुम्ही पैसे कमवले पाहिजेत. त्यामुळे ते शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे मुलांना, तुम्ही कुठल्या व्हॅल्यू त्यांनी घेतल्या पाहिजेत. त्यामुळं जसं तुम्हाला मी म्हटलं, खाणं, विचार हे सगळं तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे. म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्यानुसार ते ठरतं. बरोबर. मग तुम्ही झोप किती वेळ घेता, कारण तुमच्या ब्रेनला विश्रांती मिळाली पाहिजे. कारण आता तुम्ही बघता आता इतका केओस आहे बाहेर. मग तुम्ही आपले वेगळे सण बघा, मग ते आता मुस्लिम लोकांच्या स्वतः तीच पद्धत आलेली आहे. जशी आपली गणपतीला आहे, नवरात्रीला आहे, मोठमोठे डीजे वगैरे लावायचे. हा, ते आपण आता बघायला लागलो. मग त्याचा वाईट परिणाम जो आपल्याला ब्रेनवर होतोय
हे जर आपण विचारच करत नाही. विचार कर. जसं आपण ब्रेन मध्ये वेगवेगळ्या वेव्ज असतात, अल्फा, बीटा, थीटा, गॅमा. तर त्या वेव्ज म्हणजे काय की तुम्ही कुठल्या केमिकल स्थितीत आहात जे व्हायब्रेट करते. म्हणजे ते व्हायब्रेशन किती स्लो आहे, स्मूथ आहे. जेवढं तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीचं कुठली गोष्ट ऐकाल, डीजे ऐकाल, तेवढं तुमचं ते व्हायब्रेशन्स वाढणार आहेत मेंदूमध्ये. मग तुम्ही अनस्टेबल होणार आहे. मग तुम्हाला ते तात्पुरतं बरं वाटतं, 2 तास झिंग येते, वेगळ्या झोन मध्ये गेल्यासारखं वाटतं, पण तुमचा मेंदू अशांत राहतो. बरोबर. नाही, काही मुलांना किंवा काही ह्याला ते सोसत पण नाही. हार्ट अटॅक येतात. हो, ते गेलेली आपण न्यूज ऐकलेली. त्याचं कारण तेच आहे ना की त्या फ्रिक्वेन्सी आपण सहन करू शकत नाही. मग ते ब्रेनवर तुमच्या ज्या गोष्टी इम्पॅक्ट पडतात त्याचा किती सिरियस गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जागरूकच नाही. कारण तो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट बनवलाय. बरोबर. आणि जसं दुसरी गोष्ट म्हणजे एन्जॉयमेंट मॅनिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक माणसाला एन्जॉय करायचं, सारखा एन्जॉय करायचा, सारखा बोरच व्हायचं नाही. त्याला बोर व्हायचं नाही आयुष्यात. प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची. कुठं जेवायला गेलं तिथले फोटो काढायचे, त्या डिशचे फोटो काढायचे, फॉरवर्ड करायचे. एन्जॉय 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 एन्जॉय. पण हे चांगलं नाही ना. ओव्हर एन्जॉयमेंट मॅनिक्स तुम्हाला मेंटल ट्रॅप मध्ये अडकवते. त्यामुळे तुम्ही जसं ड्रग्सचं व्यसन असतं, तुम्ही त्या जर नाही राहिला तर तुमचं हात कापतात, थरथर वाढते, तुम्ही स्टेबल राहू शकत नाही. बरोबर. सेम गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टीने पण होणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला समजा एखाद्या तुम्ही व्हिडिओ कंटेंट करता, तुम्ही तर त्याला किती लाईक्स मिळाले, कुणी काय कमेंट दिली, मग सारखं तुमचं त्याच्याकडे लक्ष जातं. सारखं लक्ष जातं. म्हणजे अरे मग किती जणांनी बघितलं माझं, किती जणांनी लाईक केलं, मग कुणी काय कमेंट केलं, मग अजून तेवढे व्ह्यूज आले नाहीत, अजून तेवढे रीच झालेलं नाही. बऱ्याच वेळेला होतं, आमच्याच बाबतीत होतं. आम्ही युट्यूबला वगैरे करत असतो, इंस्टाग्राम, फेसबुकला पण बऱ्याच वेळेला करत असतो, आणि ज्या वेळेला ते लाईक्स आणि व्ह्यूज येत नाही त्यावेळेला आमचं लक्ष जातं. मग ते कुठेतरी आपल्याला असुरक्षितता देतं, अनसिक्युरिटी फील देतं. येस येस. मग हे अनसिक्युरिटी फील तुमच्या माइंड प्रोग्रामचा भाग बनतं. हे तुम्हाला माहित नसतं. ह्या गोष्टी इनडायरेक्ट होत असतात. ओके. मग त्या इनडायरेक्ट गोष्टी तुम्हाला अफेक्ट करत असतात आणि तुमचं मेंटल हेल्थ बिघडत असतं. म्हणून तुम्ही जे कन्झम्पशन आहे, मग ते खाणं असू दे, नाही तर विचार असू दे, नाही तर कुठला थॉट असू दे, येस येस येस, तर तो तुम्ही कसा घेताय, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही किती वाजता उठताय, किती वाजता झोपताय, तुमचं खाणं कशा प्रकारचं आहे, त्यानंतर तुम्ही व्यायाम काय करता, तुम्ही मेडिटेशन, योगा, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस काय करता का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अलाइन केल्या पाहिजेत. हे कशासाठी आहे, तर ते अलाइन करण्यासाठी आहेत. तुमचं जे रुटीन आहे ते का अलाइन करायचं. जर तुम्हाला हेल्दी लाईफ पाहिजे असेल तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. जसं आता श्वास ही गोष्ट आपल्याला फुकट मिळते. बरोबर. त्याच्याकडे आपलं काही लक्ष आहे का, नाही. आपल्या श्वासाचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे का, की तुम्ही शॅलो ब्रिदिंग करताय का डीप ब्रिदिंग करताय, हे तुम्हाला माहितच नाहीये. शॅलो ब्रिदिंग आणि डीप ब्रिदिंगचा तुमच्या मेंदूवरचा परिणाम, तुमच्या आयुष्यावरचा परिणाम तुम्हाला माहितच नाही. आपण विचारच नाही केला, कारण विचार केलेला नाहीये त्याच्यावर. कारण जितकं तुमचं ब्रिदिंग स्मूथ असेल, जितकं डीप असेल, तेवढं तुमच्या ऑर्गनला ऑक्सिजन मिळणार आहे, तितके तुमचे ऑर्गन फिट राहणार आहेत. बरोबर. मग ते ब्रिदिंग टेक्निक्स वर आपण काम करतच नाही ना, कधीच नाही. आणि ते जे ब्रिदिंग आहे, आता तुम्ही जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुत्रं किती वर्ष जगतं, 20 वर्ष मॅक्झिमम. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. बरोबर. आणि कासव हे ते 150 वर्ष जगतं. बरोबर. मग त्यांच्या दोघात बेसिक फरक असा आहे ना, त्यांचा ब्रिदिंग पॅटर्न. म्हणजे कुत्रं जर बघितलं तर ते जीभ बाहेर काढून धाप लागल्यासारखा श्वास घेत असतं कंटिन्युअस. बरोबर. आणि कासव असतं ते एकदम स्लो ब्रिदिंग स्लो आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचा सायकल काउंट केला ब्रिदिंगचा, तर समजा आता एखादा कुत्रं समजा 20-25 काउंट घेत असेल, तर कासव फक्त 5 ते 6 काउंट घेत. ओके. एका मिनिटामध्ये मी तेवढे श्वास घेतो फक्त. जिकडे की हे 25-30 वेळा श्वास घेत असतो. ओके. म्हणजे शॅलो ब्रिदिंग आहे.
ते डायरेक्टली इम्पॅक्ट करतं तुमच्या लाईफ स्पॅनवर. जे आपण म्हणतो की ह्याचं एवढं आयुष्य आहे, वय एवढं आहे, नाहीये. ते तुम्ही काउंट आहे, ओके, तो तुमचा श्वासाचा काउंट आहे की तुम्ही घेऊन आलाय बरोबर. 100 श्वास तुम्ही घेऊन आलाय, बरोबर. तर तुम्ही फास्ट संपवायचे का हळू संपवायचे, दॅट इज युअर पार्ट. ते तुमच्यावर आहे. मग हे सगळं तुमच्या डिसिप्लिनवर डिपेंड आहे, तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे, त्यावेळी तुम्ही किती जागरूक आहात त्याच्यावर डिपेंड आहे. पण आता सर योगा वगैरे काही लोक करत असतात, तर योगामध्ये पण ते डीप ब्रिदिंग चालू असतं किंवा फास्ट ब्रिदिंग चालू असतं, किंवा बऱ्याच वेळेला आपण वॉकिंग करत असतो त्यावेळेला डीप ब्रीथ किंवा ते फास्ट वॉक करायला सांगतात, त्यावेळी जास्त ब्रिदिंग होतं. तर त्याच्या संदर्भात मग काय म्हणणार? आता कसं आहे माहितीये का, ते फुफ्फुसाचा व्यायाम म्हणून एक वेळ ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं वॉकिंगचं जर म्हणला तर येस, तर वॉकिंगच्या मध्ये पण तुम्हाला मी सांगतो, बऱ्याच जणांना आता तुम्ही बघितलं असेल, एक फॅशन स्टेटमेंट म्हणा किंवा अंधानुकरण म्हणा, की माणूस वॉकिंग करताना इयरपॉड घालून करतो. हो, ते जनरल फॅशन झालेली आहे. पण आता तुम्ही मला सांगा, हे कानाची जी होल्स आहेत किंवा नाकाची जी छिद्र आहेत, कुठलीही गोष्ट उगाच दिलेली नाहीये मानवाला, बरोबर. त्याच्या पाठीमागे सायन्स आहे, बरोबर. तर हे सगळे जे होल्स आहेत ते तुमच्या बॉडीतलं प्रेशर मेंटेन करण्यासाठी असतं. आता तुम्ही एका बाजूला कानामध्ये घालताय आणि तुम्ही चालताय, बरोबर, तुम्ही हे बंद केलंय ना. ते जे बॅलन्स व्हायला पाहिजे प्रेशर, जे इम्युन सिस्टीमचा भाग आहे किंवा तुमच्या बॉडीचा भाग आहे, तो डिझाईनड आहे ऑलरेडी, निसर्गाने तो डिझाईन केला त्या पद्धतीने. तुम्ही बाबा व्यवस्थित हेल्दी राहावं म्हणून. येस. तर ती गोष्ट तुम्ही ऑपोजिट वापरताय. तुम्हाला काय वाटत असतं की मी व्यायाम करतोय, मी चालतोय आणि मला हार्ट अटॅक आला, पण तो तुम्ही वापरण्याची पद्धत. म्हणून तुम्हाला मी मगाशी पण म्हणलं की कुठल्याही फील्ड मधल्या एक्सपर्टशी तुम्ही बोलता का तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं तज्ज्ञ होतात, बरोबर. हा महत्वाचा भाग आहे. मग तुम्ही आलेली प्रत्येक इन्फॉर्मेशन ही ऑथेंटिकेट करता का? नाही करत. आपल्याला किती जणांना अशी सवय असते की बाबा एखादा शब्द दिसला किंवा वेगळ्या एखादी टर्मॉलॉजी दिसली तर आपण गुगलवर जाऊन सर्च करतो, किंवा हा व्हिडिओ योग्य आहे का, फॉल्स नाही ना. अशा कितीतरी साईट्स आहेत जिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता की हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे का, AI आहे. आता AI मुळे तर तुम्ही काहीच ओळखू शकत नाही. इतक्या लेवलची टेक्नॉलॉजी अपग्रेड होते आणि ती इतक्या फास्ट होती की तुम्हाला शक्यच नाहीये ती गोष्ट फाइंड आउट करणं तुमच्या मेंदूला की हे खरं आहे का खोटं आहे, बरोबर. आणि त्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान काय की विश्वासार्हता राहिलेली नाहीये. म्हणजे आता मी मध्यंतरी एक रील बनवत होतो की एकाने एका हिरो बरोबर फोटो काढला, तो सगळ्यांना दाखवत होता. मग ते त्याला दाखवत होते, मी बघ बच्चन बरोबर बसलोय, मी बघ ह्याच्या बरोबर बसलोय. ते AI मेड होतं, AI मेड आहेत सगळे, बरोबर. मग त्याच्यावर कोणच विश्वास ठेवायला तयार नाही की तू खरोखर केलास, तू पण असाच बदलला असशील. आणि त्याचं महत्व पण राहिलं नाहीच राहिलं महत्व, बरोबर. म्हणजे जे पूर्वी महत्व होतं की अरे मी ह्या सेलिब्रिटी फोटो काढला, ते एक आठवण म्हणून आपण दाखवत होतो, मी याचा ऑटोग्राफ घेतला. अरे आता AI काही करू शकतो, ऑटोग्राफ पण करू शकतो, सगळंच यायला लागलं, म्हणजे काहीच राहिलेलं नाही. ह्याचा परिणाम तुमच्या मनावर होतोय ना. मनावर काय होतं ते तुमचा विश्वास जातोय, तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. मग आता तुम्ही सांगा, जेवढे रिलेशन्स आहेत त्याचा बेसच ट्रस्ट असतो. तेवढा नवरा बायको एक बरोबर राहतात, त्यांचा विश्वास असतो, बरोबर. विश्वास जर नसेल तर कुठलंही नातं टिकू शकत नाही ना. नाही टिकू शकत. मग तुम्ही म्हणतात आमच्या रिलेशन्स प्रॉब्लेम काय आहेत, तर हे इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहेत, बरोबर, तुमच्यावर. त्यामुळं तुम्ही जरी व्यायाम करताना वॉकिंग करत असला तरी तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेतलंय का बाबा. आणि प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे ना. एखाद्याला दम्याचा त्रास असेल त्यांनी चाललं पाहिजे का, आणि किती चाललं पाहिजे, कसं केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण काय घेतो, ग्रँटेड घेतो. आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. त्यामुळे ते मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीबद्दल ज्यावेळी तुम्ही निर्णय घेता त्यावेळी तुम्ही एक्सपर्ट लोकांशी बोललं पाहिजे. मग आपण काय करतो की जनरली या गोष्टी टाळतो. मग ते पैशाचं मुळे असेल किंवा अनेक कुठल्या गोष्टी जनरली टाळलं जातं की सायकोलॉजिकल, मी सायकोलॉजिस्ट कडे जाऊन आलो म्हणजे सांगायला पण लोकला असतात, म्हणजे सांगू शकत. म्हणजे थोडक्यात लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सायकोलॉजिस्ट म्हणजे वेडीच माणसं त्यांच्याजवळ जातात. थोडक्यात मनोरुग्ण असेल तरच तुला जायला पाहिजे, तर तसं नाहीये. म्हणजे प्रत्येक माणूस हा मनोरुग्ण आहे, म्हणजे त्याला काही ना काहीतरी. म्हणजे मी जसं मगाशी पण म्हटलं की सुरुवातीला की जसं आपलं शरीर आजारी पडतं तसं मन आजारी पडतं. जसं शरीर बरं होतं तसं मन पण बरं होणार. फक्त त्याला एक वेगळं एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे.
जसं आपण ताप आल्यानंतर विश्रांती घेतो, 2 दिवस कुठे जात नाही, प्रॉपर औषधं घेतो आणि मग बरं होतं. पथ्य पाणी पाळतो की काय तिखट खात नाही, सूप घेतो, असं ज्या सात्विक गोष्टी त्या घेत असतो. बरोबर बरोबर. मग त्याला जोडून मला अजून एक थोडंसं सांगावंसं वाटेल की जसं आता मेडिकेशनचा जो विषय आला त्याच्यावरनं, की बऱ्याच वेळाना सायलेंट स्ट्रेस हा एक प्रकार असतो. म्हणजे आपल्याला स्ट्रेस असतो, आपल्याला कन्सिस्टंट आपण स्ट्रेसमध्ये असतो, पण आपण बोलत नाही, फक्त तो मनामध्येच चालू असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, त्यानंतर तुम्ही सिव्हिअर डिप्रेशनमध्ये जाता. मग तुम्हाला उशिरा रिअलाइज होतं की अरे आपल्याला काहीतरी खूपच भयंकर झालेलं आहे. मग तो मुलगा 4-4 महिने 6-6 महिने घराच्या बाहेरच पडत नाही. मग त्यावेळी त्यांचे पालक किंवा आजूबाजूचे लोक जागरूक होतात की अरे याला कुठेतरी घेऊन यायला पाहिजे, आणि ऑब्व्हियसली ते काय करतात, सायकॅट्रिस्टकडे घेऊन जातात. आणि सायकॅट्रिस्ट म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात ते, आणि त्यांचं मेडिकेशनवर सगळं भर असतो. मग ते तुम्हाला मेडिकेशन चालू होतं. मग ह्या इतक्या पुढे जाण्यापेक्षा त्याची जी मधली स्टेज आहे कम्युनिकेशनची, टॉक थेरपीची, ती म्हणजे काउन्सिलिंग आहे. ती तुम्ही अवॉइड करता कामा नये. नाहीतर मग तुम्ही ऑब्व्हियसली पुढे गेला तर त्यांना पण मेडिकेशन देण्याशिवाय पर्याय नाहीये, आणि ते मेडिकेशन तुमचं मग पार्ट ऑफ लाईफ होतं. आणि ते काय करतं, ते तुम्हाला नम करतं, तुम्हाला झोप आल्यासारखं होतं, तुमच्या विचारांची तीव्रता कमी होते, विचारांची काउंट कमी होतो. मग हे तुम्हाला पाहिजे का तुम्हाला नॉर्मल लाईफ पाहिजे? नॉर्मल लाईफ. ह्या दृष्टिकोनातून पण लोकांना अवेअर झालं पाहिजे की पुढची स्टेज गाठण्याआधी ही स्टेज, मधली स्टेज कधी पण चांगली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काउन्सिलिंगकडे त्या दृष्टिकोनातून बघायला चालू केलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. बरोबर. नाही चालेल सर. आता आपण शेवटाकडे जात असताना मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की माणसाने मानसिक संतुलन स्वतःचं राखत असताना, किंवा मानसिक संतुलन जो आपण आता विषय घेतला, तर ते मानसिक संतुलन बिघडू नये यासाठी काय करणं गरजेचं आहे, किंवा जाता जाता तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग जी आहे, किंवा आपण सायकोलॉजिस्ट म्हणून जे सांगत आहात, तर ते कशा पद्धतीनं लोकांनी इम्पॅक्ट करायला हवं, किंवा स्वतःच्यात मध्ये कसं भिनवायला हवं, हे काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही जो आता संतुलन हा शब्द वापरला ना, तो आयुष्यातला खूप महत्त्वाचा शब्द आहे. बॅलन्स. मग तो सगळ्या ठिकाणी आहे. मग तुम्हाला तुमचं पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या विचारांना बॅलन्स करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी भावना हा फॅक्टर खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. इमोशन्स तुमच्या ज्या आहेत त्याचा तुमच्या पूर्ण डिस्टर्बन्सवर फार मोठा फरक पडत असतो. फरक पडणार आहे. त्यामुळे इमोशनल बॅलन्स हेच त्याला उत्तर आहे. म्हणजे भावनिक संतुलन तुमचं चांगलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता जर समजा बघितलं तर पूर्वी आपण IQ टेस्ट करायचो, लोकांचं इंटेलिजन्स क्वेश्चन बघायचो, पण तो आता EQवर आलाय. म्हणजे इमोशनल क्वेश्चन तुमचा काय आहे हे प्रायोरिटीनं बघितलं जातं. बरोबर. म्हणजे तुमचं भावना व्यवस्थापन आहे का, तुम्हाला किती राग आला तर तुम्ही ते कंट्रोल करताय का. आता रागाचाच बघा, राग ही सुद्धा नैसर्गिक भावना आहे, आणि अँगर हा कंट्रोल केला जातो का? बरोबर. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अँगर हा कंट्रोल केला जात नाही. बरोबर. पण अँगर हा कंट्रोल करण्याची गोष्ट आहे आणि होणारी गोष्ट आहे. तर ते कसं, समजा आता एखादा आपला बॉस आहे, तर त्या बॉसने आपल्याला रागवलं, आपल्या चुका काढल्या, तर आपण त्याच्यावर राग व्यक्त करतो का? नाही करत आपण. आपण गप्प बसतो, आपण मनातल्या मनात त्याला शिव्या देऊ, त्याच्या समोर काहीच करत नाही. म्हणजे आपण काय केलं, आपण अँगर कंट्रोल केला. म्हणजे आपण व्यक्त होतो आपल्या सोयीनुसार, किंवा आपण ज्या माणसावर अँगर व्यक्त करू शकतो त्याच्यावरच आपण अँगर व्यक्त करतो. बरोबर. ज्या पुढे करू शकत नाही, आपलं मन सांगतं की ह्याचा दर्जा मोठा आहे, हा आपल्यापेक्षा अथॉरिटीनं मोठा आहे, तिथं आपण आपला राग घेऊन टाकायचा, किंवा आपल्याला आता व्यक्त व्हायचं नाहीये हे ठरवतं. म्हणजे ती कंट्रोलेबल गोष्ट आहे. त्यामुळं रागाकडे तुम्ही ते कंट्रोल म्हणून बघितलं पाहिजे. आणि थोडं पुढे जाऊन मी असं सांगेन की राग घेणं हे सुद्धा चुकीची भावना आहे. जसं राग व्यक्त करणं चुकीची भावना आहे,
तसं राग आतल्यात त्याचं दमन करणं, सप्रेस करणं ही सुद्धा चुकीची गोष्ट. मग करायचं काय? मग तुम्ही पुन्हा तिथं आलो की कम्युनिकेशन, ओके. की मला न पटलेली गोष्ट, मग तो बॉस जरी असला, जर तुम्ही योग्य पद्धतीने मांडली की सर तुमचं बरोबर आहे, पण मला तुमचं ह्या भाषे काय मला बरोबर वाटले नाही सर, मला 4 चौघात तुम्ही बोलल्यामुळे मला हर्ट झालं, बरोबर, तुम्ही 4 चौघात असं बोला नको होतं सर, मला बाजूला घेऊन तुम्ही सांगितलं असतं तर चाललं असतं, मला थोडासा त्रास झाला सर, असं तुम्ही बोलू शकता ना. येस येस येस. पण काही वेळेला ते बोलणं होत नाही. तेच नाही, म्हणजे आपण स्वतःला तयार केलं पाहिजे, आपण भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे. आणि कुठली गोष्ट तुम्ही आधी काय करायचं आपल्याला त्याचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मला जे काय आता प्रायोरिटीनं प्रॉब्लेम वाटतात त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी काय, बरोबर, आणि त्याचं उत्तर काय आणि सोल्युशन मग ते कसं मिळवता येईल आपल्याला. म्हणजे आता समजा मी एखादी गोष्ट ठरवते की मला ऍक्टर व्हायचं समजा, तर ऍक्टर व्हायचं असेल तर मला कुठल्या क्षेत्रात ऍक्टिंग करायची, म्हणजे तुम्हाला टीव्हीवर काम करायचंय, पिक्चरमध्ये काम करायचं का, मिळेल ते करायचंय का, नाटकात काम करायचंय. मग तुम्हाला पर्सनॅलिटी वाईज तुमचा आवाजाची पट्टी म्हणा, थ्रो म्हणा किंवा तुमचं पाठांतर म्हणा, ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का, कॅमेरा सेन्स तुमच्याकडे आहे का, ह्या अनेक गोष्टीचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. बरं तुम्हाला ते करिअर इथं आहे का, कुठं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे, ऍक्सेस तुम्हाला कुठं जास्त कुठे, तुमचं नेटवर्किंग कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास केल्यानंतर तुम्ही तिथे पोहोचणार. बरोबर. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा जे काय तुम्ही प्रॉब्लेम फेस करत असतात, म्हणजे रिलेशनशिप असतील किंवा वैयक्तिक प्रगतीचे असतील, फायनान्शियल प्रगतीचे असतील, अगदी आर्थिक उन्नती करण्यासाठी जे येणारे अडथळे असतील, तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय कुठल्या गोष्टीमुळे अडथळा येतोय, मला नेमकं काय करायचंय हे क्लिअर पाहिजे, क्लिअर आपलं ठरलं पाहिजे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आत्मपरीक्षण केलं आणि तुम्ही त्यातनं स्वतःच शोधलं, कारण तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी चांगलं ओळखू शकत नाही. बरोबर. जगातलं कोणी तुम्हाला ओळखू शकत नाही, तुम्ही स्वतःला ओळखू शकता, बाकी तुम्हाला जास्त चांगलं कोणीच ओळखू शकत नाही. येस 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 येस. अतिशय सुंदर. सरांनी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सर सायकोलॉजिस्ट काउन्सिलर तर आहेतच, म्हणजे सायकोलॉजीवर त्यांचा खूप गाढा अभ्यास आहेच, पण मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सर सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट पण आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी करिअरची निवड कशी करावी याबद्दल अतिशय मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरांना एका पॉडकास्टमध्ये आपल्याला बांधून ठेवणं किंवा एका पॉडकास्टमध्ये हे सगळं कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपण सरांना पुढच्याही पॉडकास्टमध्ये भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं करिअर ॲनालिस्ट कसं करावं, करिअरची निवड कशी करावी, कोणतं करिअर निवडावं किंवा एखादा बिझनेस कशा पद्धतीनं करावा, बिझनेस कशा पद्धतीनं रन करावा किंवा काय गरज आहे लोकांना, म्हणजे त्या बिझनेस काउन्सिलरची काय गरज आहे लोकांच्या या करिअरमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तमभूत माहिती आणि पूर्ण माहिती आपण सरांना पुढच्या एपिसोडमध्ये किंवा पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण घेणार आहोत. तर तुर्तास आपण इथेच थांबूयात आणि सरांनी आपल्याला खूप उत्तम मार्गदर्शन केलं. तर सरांना आपण जाता जाता प्रश्न विचारूयात की सरांना इथं येऊन कसं वाटतंय. हा नक्कीच अनिरुद्ध सर, तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि मला इथं व्यक्त व्हायला आवडलं, का तर ह्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यांच्या मनात त्यांनी न व्यक्त केलेले प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना कुठेतरी मिळतात आणि त्यांचा एक दृष्टिकोन बदलतो या गोष्टीकडे बघण्याचा. त्यामुळे तुम्ही हा जो सगळा उपक्रम तुम्ही राबवताय तो खूप स्तुत्य आहे, कारण त्यातून लोकांचं जे लोक बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, त्यांना सुद्धा हे बघून बऱ्यापैकी त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्ही मला इथं बोलवलात आणि बोलायची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. म्हणजे तुमच्याकडून अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. ऍक्च्युली आम्हीही कशा गोष्टीमध्ये अडकत गेलोय हेही तुमच्याकडून आम्हाला कळालेलं आहे ऍक्च्युली. आणि सांगायला आवडेल मला की सरांना आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटतोय. लवकरच आपण सरांना भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.